नवी दिशा अकॅडमी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 20 स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. म्हणून या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर चला मग आपण या ठिकाणी एक एक प्रश्नाचा समाचार घेऊया. करंट अफेअर्स 2024 3 फेब्रुवारी 2024च्या चालू घडामोडी आज आपल्याला बघायची आहे. प्रश्न पहिला, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशात चालू आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 13,813 किलोमीटर. भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत? 10,331. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले? 17वे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? सुमित्रा महाजन. कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? फ्रान्स. भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला? पोखरण. भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे? वायुशक्ती 2024. क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील रिकामी जागा ही पहिली ITI ठरली आहे? IIT मद्रास. 2050 पर्यंत जगात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किती कोटीपर्यंत वाढ होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे? 3.5. नुकतेच कोणत्या देशाने क्रूझ मिसाईलची चाचणी घेतली आहे? उत्तर कोरिया. अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारतासोबतच्या ड्रोन करारास मान्यता दिली आहे? 3.99. भारत आणि कोणत्या देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे? अमेरिका. भारत अमेरिकेकडून 3.99 अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे? 31. भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तानमध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे? 60. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला? 101. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोणाच्या हस्ते 101 कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला? एकनाथ शिंदे. महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे? 585. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात कोणत्या नावाने प्रति 29 किलो दराने तांदूळ विकणार आहे? भारत तांदूळ. महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? गोजोबावी, बारामती. मारवाड अश्व महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? जोधपूर. 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? हरियाणा. हरियाणा राज्यात आयोजित सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? द्रौपदी मुर्मू. राधा रतुडी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली? उत्तराखंड. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले? लडाख. इब्राहिम इश्कदर यांची कोणत्या देशाच्या सुलतानपदी निवड झाली? मलेशिया. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?
1 ते 7 फेब्रुवारी. कोणत्या सुपरस्टार तामिळ चित्रपट अभिनेत्याने तमिजांगा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली? विजय. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला दररोजच्या चालू घडामोडी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.